Dear friends and students, yesterday we have finished poem number 2.1, The Song of Open Road. I have already sent activity notes on your old student group. Read these notes and write in your notebooks. Today we are coming on or discussing about next poem, that is 2.2, Indian Weavers, page number 99. But before going to start our actual poem, what is meant by weavers? Weavers म्हणजे विणकर किंवा आपण आपल्या भाषेत त्याला टेलर म्हणतो. तर जुन्या भाषेत हे विवर्स म्हणजे विणकर. तर सुताचं जे कपडे वगैरे आहेत त्या सुताचे कपडे त्या ह्याच्यावरती विणायचे आणि ते विणून स्वदेशी कपडे वगैरे त्या काळात वापरायचे. तुम्हाला मी तसे काय पिक्चर दाखवतो, मी कलेक्ट केलेत नेटवरून. विणकरचं काम आहे. हा बघा एक विणकर आहे, तुम्हाला स्टेज इथं जे दिसतोय आता तो कोण आहे? विणकर आहे. तर तो काय करतोय? सूत विणायचं काम त्याचं चालू आहे. खाली वेगवेगळे रंगीबिरंगी असे कपडे क्लोथ्स विणतोय. त्याचबरोबर मी अजून काय तुम्हाला हे दाखवलेले आहेत, नेटवरून घेतलेले आहेत तुमच्यासाठी स्पेशल. इथं एक लेडीज आहे की जे विणण्याचं काम करत आहे. म्हणजे अर्निंग्स किंवा दैनंदिन एक काम कपडे विणण्यातून वेगवेगळ्या याच्यातून आपल्याला ते येत असतात. तर आपण ह्या कवितेला सुरुवात करण्यापूर्वी एक विणकर म्हणजे काय असतं तर त्यानुसार मी तुम्हाला वेगवेगळी चित्र कलेक्ट करून दाखवलेली आहेत. की आता इथे एक लेडीज आहे, ते सूत विणायचं काम करते. त्याला कलर रंगबिरंगी आहे. तिची जसं आपल्या कुटुंबात लेकरं बाळा असतात तसं तिच्याकडं आहे, तिचं काम चालू आहे. पण लेकरं कडेला येऊन बिलगलेले आहेत. परिस्थितीच नसल्यामुळं त्या काळात लोक आपले असे काम करायचे. आणि स्वदेशीचा नारा हा त्या गांधीजींचा वगैरे त्या काळच्या पिरियडमधले आपले पोएटसुद्धा इथले त्यालाच प्रभावित गांधीजीच्याच तत्वाचे आहेत. अजून एखादं तुम्हाला मी चित्र दाखवतो की जे विणण्याचं काम कसं असतं काय बघण्यासाठी. बघा बरं, हे चित्र तुम्हाला काय दाखवते? वेगवेगळे रंगबिरंगी असे कपडे विणलेले आहेत किंवा सूत कलरचं सूत गुंडाळायचं चालू आहे किंवा विणायचं काम चालू आहे. त्याचबरोबर अजून एखादं तुम्हाला की जे फायद्याचं होईल असं दाखवतो. काय आहे इथं? तर सूत विणायचं काम चालू आहे. म्हणजे विणकर म्हणजे विवर म्हणजे तुमच्या लक्षात आलं असाल मी एवढं बोलल्या. विणकर म्हणजे विवर म्हणजे विणकर. तर इंडियन विवर्स म्हणजे भारतीय विणकार. तर हे भारतीय विणकर आपल्या आताच्या भाषेत आपण त्यांना टेलर म्हणू. त्या काळात ते सूत तयार करायचे किंवा ते सुताचे कपडे बनवायचे रंगीबिरंगी. म्हणजे वेगवेगळ्या फंक्शनसाठी आपण आता घेतो तसं. घरी घालायला वेगळे कपडे, बाहेर कुठं कॉलेजला जायचं म्हणलं वेगळे, लग्न कार्याला जायचं म्हणलं की अजून वेगळे कपडे. अशा त्या ऑकेजननुसार त्या प्रसंगानुसार आपण वेगवेगळे कपडे बघतो. तर यासाठी आपण आता तुम्हाला पेज नंबर 99वर सुरुवात करण्यापूर्वी पेज नंबर 99 बघा. हे वेगवेगळे मी चित्र तुमच्यासाठी विणकराची चित्र मुद्दाम कलेक्ट केले आहेत, तुम्ही स्क्रीनवर बघता आहात बघा, आहे ना. तर आता डायरेक्ट आपण विणकर याविषयी बघतो आहोत. तर यामध्ये इंडियन व्ह्युअर्स पेज नंबर 99 आता आपण बघत आहोत. तर ह्या 99 पानावरती काय तुम्ही बघता आहात, काय आहे तिथं तर माहिती. तर पेज नंबर तुम्हाला समोर ठेवलं, इंडियन व्ह्युअर्स. तर आर्टिशियन्स म्हणजेच हस्तकला आर ऑल्सो कॉल्ड एज क्राफ्टमेन. तर जे क्राफ्टमेन म्हणजेच हस्तकला. दे आर क्रिएटर्स ऑफ डायव्हर्स गुड्स
and use their hands to create unique, functional, and also decorative items using traditional techniques. जुनं जे परंपरागत आलेलं तंत्रज्ञान आहे, टेक्निक्स आहे, त्याच्या माध्यमातून ते वेगवेगळे कारागीर वेगवेगळ्या कला करत असतात. नाव कम्प्लीट द वेब गिवन बिलो म्हणले. आता इथं तुम्हाला मी मुद्दाम विथ आन्सर दिलेला आहे करून, आता पेज तुमच्या समोर जे आहे पेज नंबर 99 वरती, की वेगवेगळ्या कलाकारांची वेगवेगळी कला असते. उदाहरणार्थ तिथं दिलं आहे बघा वेबमध्ये, डिफरंट टाईप्स ऑफ आर्टिसियन्स, जे वेगवेगळे कलाकार. पहिला त्याने करून दाखवला आहे तुम्हाला गोल्ड स्मिथ, अँड वी हॅव टू फिल द अदर. मग असे वेगवेगळे कोणकोणते आहेत, त्यातला आपला उचला लगेच विवर. गोल्ड स्मिथ म्हणजे सोन्याचं काम करतो. तर हा इंडियन विवर्सचे आहे ते विविंग म्हणजेच विणकराचं काम करतो. पुढचा कार्पेंटर, सुतार काम करतो. स्कल्पचर म्हणजेच आता मी तुम्हाला सांगितलं की हस्तकला किंवा चित्रकार वगैरे. पोटर, बास्केट मेकर आणि ब्लॅकस्मिथ. तर हे असे डिफरंट टाइम्स ऑफ आर्टिशियन्स आहेत. पुढचा पॉईंट बघा आता, डिस्कस विथ युअर पार्टनर द सीझन्स ऑब्लिक ऑकेजन्स वेन वी नीड. खाली दिलेल्या गोष्टी आहेत बघा तिथे तुम्हाला, वुलन क्लोथ्स, कॅज्युअल क्लोथ्स, रिच सिल्क क्लोथ्स, कलरफुल कम्फर्टेबल क्लोथ्स. मी आताच तुम्हाला बोलता बोलता म्हणलं होतं की आपण वेगवेगळ्या प्रसंगानुसार, वेगवेगळ्या फंक्शननुसार, वेगवेगळ्या ऑकेजननुसार वेगवेगळे कपडे घालतो. तर आता तसे इथं कपडे दिलेले आहेत, आणि मग ते कुठल्या सीझनला किंवा कुठल्या कारणास्तव आपण करतो ते तुम्ही सांगायचं. इथं मी उत्तर करून दाखवलंय तुम्हाला. वुलन क्लोथ्स म्हणजे आपण जाड लोकरी कपडे कधी घालतो बरं? इन विंटर सीझन. दिले मी आन्सर तुम्हाला. कॅज्युअल क्लोथ्स, एक दैनंदिन सर्वसामान्य कपडे आपण कधी घालतो, कुठं असताना घालतो? तर ॲट होम, घरी असताना. दिलंय मी. रिच सिल्क क्लोथ्स कधी घालतो आपण? असे रिच भारदार असे सिल्क क्लोथ कधी वापरतो? तर फेस्टिवल्स किंवा वेडिंग, लग्नाच्या वेळेला. कलरफुल कम्फर्टेबल क्लोथ्स, वेगवेगळे रंगीबिरंगी कपडे. कम्फर्टेबल म्हणजे प्रवासात हे कुठेही असो त्याला अडचणी येऊ नये असं. तर हे कधी वापरतो आपण? तर टूरला जाताना किंवा ट्रॅव्हलिंग करताना, प्रवास करताना वगैरे वापरतो. एवढं सगळं बघत असताना तुम्हाला वाटत असेल कविता किती इजी आहे. डेफिनेटली इजी पोएम आहे. पोएट जो आहे तो इंडियन पोएट आहे आपला, तुमच्या लक्षात येईल आता. याची जी कवयित्री आहे ती सरोजिनी नायडू आहे आणि इंडियन आहे. त्यामुळे तुम्हाला हे कधी आपल्याला चांगलं वाटतं. इंडियनचं रायटिंग सिम्पल लँग्वेजमध्ये तुम्हाला अंडरस्टँडिंगसाठी दिलं आहे. बघूया नेक्स्ट पॉईंट, लेट्स प्ले. आता आपण तुम्हाला मी काय दाखवतो इथं, तर ॲरोनं दाखवतोय आपण कुठं आलोय, काय आलोय ते. काय? लेट्स प्ले. हां, तर इथं तुम्हाला काय माहिती मिळते बघा. लेट्स प्ले अ गेम, खेळ खेळायचा आहे. शिक्षक सांगतायत मुलांना. द टीचर विल आस्क द स्टुडंट सम क्वेश्चन्स. शिक्षक विद्यार्थ्यांना प्रश्न विचारणार आहेत. स्टुडंट्स विल अंडरस्टँड, विद्यार्थ्यांना समजून घ्यायचं आहे. दॅट देअर आर सम एक्सेप्शन्स टू द जनरल रूल्स. लेट स्टार्ट. जनरल रूल्स वगैरे याला काय अपवाद आहेत. आता मी तुम्हाला बोलून गेलो ह्याची, ही वर जे आपण वेबमध्ये भरलेली माहिती आहे की समजा तुम्ही पुस्तकं, अभ्यास, बॅग, ह्याच्यावरून काय होईल? वन ऑफ द पर्सन कॅरीज बॅग्स इन बॅक साईड विथ टेक्स्ट बुक्स, नोटबुक्स इन इट. देअर इज अ युनिफॉर्म. पुढं काय मग आपण म्हणू, हे कोण करेल? स्टुडंट, विद्यार्थी. तसं सांगायचं इथं. वन हू विव्ज इज अ विवर. त्यांनी करून दाखवलंय की जो विणण्याचं काम करतो त्याला काय आपण म्हणतो? विवर. त्यानंतर वन हू प्लेज अ गेम, खेळ कोण खेळतं? स्पोर्ट्समन. तिथं लिहून दिले मी तुम्हाला. वन हू सिंग इज अ सिंगर. सिंग म्हणजे काय? गीत गाणे. तर कोण गातो? गीतकार, सिंगर. तुम्हाला अशा प्रकारचं मी काय इथं देतोय, तर यू हॅव टू आस्क अ क्वेश्चन इन द एक्झाम. यू हॅव गिवन द क्वेश्चन लाईक दिस अँड इनकम्प्लीट लाईन्स अँड क्वेश्चन इज फिल इन द ब्लँक्स, सुटेबल ब्लँक्स असं तुम्हाला येतं. तर हे भरायचे असते त्या जागा. एक व्यक्ती समजा गीत गातोय त्याला काय म्हणतो आपण? सिंगर. वन हू डान्सेस इज, जो डान्स करतो त्याला काय म्हणतो? डान्सर. वन हू टीचर्स इज, जो शिकवतो तो कोण? तुमच्या पुढे दिसतोय, कोण आहे? टीचर. वन हू
कुक्स इज, एखादा स्वयंपाक बनवतो त्याला काय म्हणतो आपण? कुक किंवा कुकी. हां. नेक्स्ट पॉईंट नंबर 4. इथल्या पॉईंटवर आलोय आपण आता. We have often seen the picture of Gandhiji spinning on his charkha. Discuss the reasons with this. One has been given for you. गांधीजीच्या काळात तुम्ही जर गांधीजींना बघितलं तर त्या काळात काय होतं, त्यांच्या हातात काम काय करायचं? चरख्यावर सूत विणायचं काम करायचं. हे चरखा कशाचं प्रतीक आहे? तर लोकांना सुद्धा कामाला स्वतः काम करायची, इंडिपेंडंट व्हायचं, स्वदेशीचा नारा जपायचा, हे सगळं त्यांच्या त्यावेळेचं डोक्यात होतं. तर त्यातलं दिलंय तुम्हाला एक उदाहरण. टू गिव्ह रुरल पीपल अन अपॉर्च्युनिटी टू अर्न देअर लाईव्हलीहूड. ग्रामीण भागातील लोकांना आपलं एक कामधंदा म्हणून, जीवन जगण्याचा एक मार्ग म्हणून हे काम त्यांनी शिकवलं होतं. मग आता बाकीचे यू हॅव टू फील तुम्हाला भरायचं आहे. अजून काय दिलंय तर टू गिव्ह द मेसेज टू यूज हँडस्पन क्लोथ्स. आपल्या हातानं बनवलेली स्वदेशी कपडे वापरा, हा एक मेसेज त्यात नाही. टू कन्वे द मेसेज ऑफ सिम्पल लिव्हिंग. तुम्हाला गांधीजींचं वाक्य माहिती आहे काय? सिम्पल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग. साधी राहणी, उच्च विचारसरणी. तर ते त्यातनं इनडायरेक्ट सजेशन आहे. आणि अजून टू बी सेल्फ रिलायंट, स्वावलंबी. दुसऱ्या चीन वगैरे आता जे आपल्याला कुरघोड्या चाललेल्या आहेत ना, चीनच्या, पाकिस्तानच्या, या देशातलं काय नाही वापरायचं. आपल्या देशात हाताने तयार करायचं, सेल्फ रिलायंट, स्वावलंबी व्हायचं, दुसऱ्यावर डिपेंड अजिबात राहायचं नाही. हा मार्ग सुद्धा त्यावेळेला त्यांनी शिकवलेला आहे. खाली बघा आता नंबर नेक्स्टचा पॉईंट. नेम सम टूल्स युज्ड बाय द विवर. विवर म्हणजे कोण? तो आत्ताच मी सांगितलं तुम्हाला, विणकर, किंवा आत्ताच्या आपल्या भाषेत म्हणा टेलर. टेलर म्हणलं की काय काय त्याला इन्स्ट्रुमेंट लागतील बरं. त्याची मशीन लागल, मशीनला दोरा लागल, आणखी ते काय त्याने एक लूम दाखवलं, म्हणजे लूम म्हणजे ते लूम मशीन, आणि ज्याच्यात दोरा होतो त्याला आपण काय म्हणतो? शटल. तर ते लिहिलं मी, शटल. अजून कशात बसवतो मग तो शटल? बॉबिनमध्ये. तर ते बॉबिन हे विवरला लागणारं साहित्य. नेक्स्ट अँड लास्ट पॉईंट ऑन द पेज नंबर 99. नेम सम टाइप्स ऑफ यार्न्स युज्ड बाय द विवर्स. यार्न्स म्हणजे कोणकोणत्या प्रकारची, यार्न्स म्हणजे प्रकारचे कपडे तो शिवतो. तर बघा खाली दिलेलं आहे, लिनन एक करून दाखवलेलं आहे त्यांनी. लिननचे आपण कपड्याचे प्रकार दुकानात गेल्यावर कशाचे मागतो ते प्रकार वगैरे. तर बघा तिथं आहे लिनन, कॉटन, सिल्क किंवा ते फ्लॅक्स वगैरे, असे वेगवेगळे जे प्रकार आहेत ते प्रकार. आता म्हणजे आपण जे बघितलं ते काय काय बघितलं तर आईस ब्रेकर्स पेज नंबरमध्ये इझीमध्ये हे सगळं तुमच्यापुढं उत्तरासहित मी दिलेलं आहे. नेक्स्ट तर आता आपण ॲक्च्युअल पोएमला सुरुवात करणार आहोत. तर हे ॲक्च्युअल पोएम पण पोएम सुरू करण्यापूर्वी हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड ऑर लिटररी बॅकग्राऊंड ऑफ द पोएट सरोजिनी नायडू. ऑन पेज नंबर तुम्ही इथं बघता आहात काय? मी मुद्दाम फोटो खाली का आणला तुमच्या लक्षात आला असेल, तिथं फोटो सरोजिनी नायडू आहेत ना. तर सरोजिनी नायडू एक प्रख्यात पोएटेस आहेत, लेखिका आहेत. ड्युरेशन ऑर लाईफ स्पॅन ऑफ सरोजिनी नायडू, लिटररी हिस्ट्री और बॅकग्राऊंड ऑफ पोएट्स लाईफ. सरोजिनी नायडू बॉर्न ऑन 1879 to 1949. त्यांचा जन्म 1879ला झाला आणि मृत्यू 1949ला झाला, तुमच्या आमच्या जन्मापूर्वी. वॉज अ पॉलिटिकल ॲक्टिव्हिस्ट, एक राजकारणी म्हणून त्या प्रसिद्ध होत्या. फेमिनिस्ट अँड द फर्स्ट इंडियन वुमेन हू बिकेम द प्रेसिडेंट ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस. भारताच्या नॅशनल काँग्रेसच्या त्या प्रेसिडेंट म्हणून सुद्धा त्यांची निवड झाली, पहिली वुमन म्हणून सरोजिनी नायडू. त्यांचं रेकॉर्ड बघा तुम्ही, जरा सुंदर आहे. सी वॉज ॲन इम्पॉर्टंट फिगर इन इंडियाज स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स. भारताच्या स्वातंत्र्यासाठी
त्यांनी आपला लढा दिलेला होता. स्वातंत्र्यासाठी गांधीजी वगैरे त्या काळातले जसे होते तसे यांनी सुद्धा आपला स्वातंत्र्यात महत्त्वाचा सहभाग नोंदवलेला होता. सरोजिनी नायडूज वर्क ॲज अ पोएट अर्नड हर द सोब्रिक ऑफ नायटिंगेल ऑफ इंडिया. ह्याच्यातून या लिखाणातून त्यांना सोर्स ऑफ अर्निंग सुरुवात झाली त्यांची. लॅटर त्यानंतर सी बिकेम द गव्हर्नर ऑफ युनायटेड प्रोव्हिन्स इन 1947, बिकमिंग द फर्स्ट वुमेन टू होल्ड द ऑफिस ऑफ द गव्हर्नर इन इंडिपेंडंट इंडिया. स्वतंत्र भारतामध्ये 1947 साली त्या या युनायटेड आपल्या इंडियाचा त्या फर्स्ट वुमेन टू द ऑफिस ऑफ गव्हर्नर इंडिपेंडंट म्हणजे गव्हर्नमेंटच्या ऑफिसमध्ये पहिली महिला म्हणून त्यांनी तिथं सेवा बजावलेली आहे. आता आपली जी पोएम आहे ती कशाविषयी आहे बघूया आपण जरा. खाली तुम्हाला हे सगळं स्क्रीनवरती दिसत असेल. मी इथं तुम्हाला ॲरोनं मुद्दाम दाखवतो कुठं आपण आलोय. तर इंडियन विवर जी प्रेझेंट पोएम इज अ शॉर्ट पोएम, छोटीशी कविता आहे. वेअर द पोएट टॉक्स अबाउट 3 टाइप्स ऑफ गारमेंट्स. 3 प्रकारच्या कपड्याविषयी ते लेखक कवी इथं बोलत आहेत. गारमेंट्स म्हणजे कपडे. दॅट ही दॅट द विवर्स व्ह्यू ॲट द 3 पर्टिक्युलर टाइम्स ऑफ द डे. हे 3 प्रकारचे कपडे ते वेगवेगळे गारमेंट्स शिवतात. ते 3 वेगवेगळ्या टायमिंगला शिवतात. खूप सुंदर 3च कडवे आहेत. पहिल्या कडव्यात काय आहे तर दुसऱ्यात काय आहे तिसऱ्यात काय तुमच्या लगेच लक्षात येईल आता थोड्या वेळातच. सो इझी पोएम इट इज. तर विवर व्ह्यू ॲट 3 पर्टिक्युलर टाइम्स ऑफ द डे. दिवसातल्या 3 वेगवेगळ्या वेळेला ती वेगवेगळे कपडे लिहितो आणि वेगवेगळ्या वापरासाठी तयार करतायत ते कपडे. इच स्टांजा ऑफ द पोएम रिप्रेझेंट्स द 3 इम्पॉर्टंट इव्हेंट्स ऑफ ह्युमन लाईफ. प्रत्येक कडव्यात माणसाच्या जीवनातील 3 घटक वेगवेगळे व्यथित केलेले आहेत त्यांनी. बर्थ, चाइल्डहुड. पहिला कडवं जे आहे ते बर्थ, चाइल्डहुड, लहान बालकाविषयी कपडे त्यांनी लिहिलेले किंवा विणलेले आहेत. त्यानंतर मिडलमध्ये अडल्टहुड, यंग, तरुणांसाठी म्हणजे एका क्वीनसाठी त्यांनी कपडे तयार केलेले आहेत विणून. आणि लास्ट शेवटच्या कडव्यात डेथ, ओल्ड म्हणजे मृत्यू किंवा मृत्यू वस्त्र म्हणू आपण. शेवटच्या कडव्यात त्यांनी मृत्यू झालेल्या लोकांसाठी वस्त्र तयार केले आहेत विणकरांनी. द कलर्स मेन्शनड इन द स्टांजा आर व्हेरी सिग्निफिकंट. याच्यात ह्याच्यात कडव्यांमध्ये वेगवेगळे कलर मेन्शन केले आहेत ते महत्त्वाचे आहेत. ॲज दे इंडिकेट द मूड्स रिलेटेड टू द इव्हेंट्स. त्या कडव्यानुसार काय काय मूड्स त्याच्या आहेत त्या कलर म्हणून व्यथित होत आहेत किंवा व्यक्त केले जात आहेत. तर आपण आत्तापर्यंत काय काय बघितलं तर वेगवेगळे आपण त्याचे विवरचे फोटो बघितले विविंगचे. त्याचबरोबर आता हे विविंगचे फोटो आपण बघितलेत. पहिला विवर विणायचं काम चालू आहे. दुसरा विवर पुन्हा विणायचं काम एक लेडीज काम करते आहे. लेकरं तिच्या जवळ आहेत विणकर. हे विणकर मी फोटो तुम्हाला का तेवढे नेटवरून घेतलेले आहेत तर विणणारा किंवा काय विणतो तर ते कसा विणतो त्याचे कलर कसे हे कलरसुद्धा एक इंडिकेशन्स असतात. आणि म्हणून मी हे तुम्हाला नेटवरून सर्व विणकराचे फोटो घेतलेले आहेत. आता इथं तुम्हाला रंगीबिरंगी काय दिसते बघा. तर रंगीबिरंगी कपडे किंवा सूत दिसतंय तिथं. आणि हे असं सूत आपल्या भारतामध्येच तयार होतंय. भारतामध्ये मग आपणच अशात गुंतवून किंवा याच्यात आपण एंट्री करून वेगवेगळे जॉब आपल्याला अशा पद्धतीनं सुद्धा मिळवता येतात की दुसऱ्यावर डिपेंड राहून गव्हर्नमेंट किती जणांना नोकऱ्या देणार आहे. आपला बिझनेस हीच आपली नोकरी म्हणायचं आणि त्यात डिव्होशन करायचं. म्हणून मी हे चित्र वगैरे तुम्हाला या कवितेविषयी कलेक्ट केलेले आहेत. आता कविता लाईन बाय लाईन बघूयात मिनिंग कवितेचं. इंडियन विवर रिटन बाय सरोजिनी नायडू. तर इंडियन विवर म्हणजे काय भारतीय विणकर. तर आता ह्या भारतीय विणकरांनी मी कवितेचे तुम्हाला अगोदर 3 कडव्याचे अर्थ वेगवेगळे सांगून देतो की पहिल्या कडव्यामध्ये कवी सरोजिनी नायडू यांनी चाइल्डहुडसाठी किंवा लहान बालकासाठी
सूत विणायचं काम चालू केलेलं आहे, कपडे विणायचं काम चालू केलेलं आहे. आणि हे कपडे तुम्हाला कवीनं पहिल्या कडव्यात जे लिहिलेले आहेत ते कुणासाठी आहेत, तर पहिल्या कडव्यातले कपडे जे विणकरांनी विणलेले आहेत ते एका चाइल्डहूड किंवा बालकांसाठी ते विणलेले आहेत, की जे त्याला रंगीबिरंगी जसे आवडतील तशा प्रकारचे कपडे ते विणायचं काम तिथे केलेलं आहे. तर दुसऱ्या कडव्यामध्ये कवीनं इथं वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये भारतीय विणकर हा सरोजिनी नायडू लिखित 3 कडव्यांचे कविता आहे. मराठीत सांगून टाकतो ट्रान्सलेशन करून अगोदर. विणकरांच्या कला निर्मितीत मनुष्याच्या जीवनाचे 3 टप्पे त्यांनी प्रतिकात्मक रूपात या कवितेत उद्धृत केलेले आहेत. भल्या सकाळी पहाटे विणकर काय करतो, मी आता सांगितलं तुम्हाला. विणकर भल्या पहाटे कोणासाठी, तर न्यूबॉर्न चाइल्ड किंवा चाइल्डहूडसाठी जे कपडे ते विणण्याचं काम करतात. भल्या सकाळी विणकर नवजात बालकांसाठी छानशे निळ्या रंगाचे आंगडे टोपडे झगे विणताना दिसत आहेत. आंगडे टोपडे झगे. आंगडं टोपडं कोणाला आपल्याला बसवून चालेल का, नाही. त्याच्यावरून लक्षात येते की द वीवर वीव्स द क्लोथ्स फॉर चिल्ड्रन. द फर्स्ट स्टांजा सजेस्ट दॅट. सेकंड स्टांजा काय म्हणतोय बघा बरं मग. तर संध्याकाळी ते राणीसाठी सुंदर चमकदार मोरपिशी रंगाच्या लग्नाचा पोशाख तयार करताना कवितेला दिसतात. एक राणी म्हणजे इथं तरुणांसाठी थोडक्यात असं की रंगीबिरंगी कपडे तयार करतात कोणासाठी, अगदी पिकॉकच्या म्हणजे मोराच्या कलरचे, पर्पल ग्रीन कलरचे कपडे ते मॅरेज वेल्स ऑफ क्वीन म्हणजे एका सुंदर स्त्रीसाठी ते कपडे शिवतायत संध्याकाळी. आता पहाटे कोणासाठी शिवतायत बघा ते, म्हणजे रात्रीचं उशिरा कोणासाठी ठेवतायत, तर शेवटीचं कडवं रात्रीच्या शीतल प्रकाशात शेवटचं कडवं विणकर गंभीरपणे मृत व्यक्तीसाठी शुभ्र धवल प्रेत वस्त्र तयार करतायत. आता हे प्रेत वस्त्र वगैरे कशासाठी तयार करतायत, का तयार करतायत, तर ते तुम्हाला थोडक्यात असं सांगता येईल की दिवसाचे 3 प्रकार म्हणजे बालपण, तारुण्य आणि वृद्धावस्था. तर सुरुवातीचं कडवं बालपणाविषयी, दुसरं कडवं तारुण्याविषयी, क्वीन राणी वगैरे, आणि शेवटचं कडवं जे आहे वृद्धावस्था याविषयीचं उल्लेख या कवितेत गेलेले आहे. त्याचबरोबर या जीवनाच्या 3 टप्प्याचे प्रतीक आहेत या सगळ्या वस्तू. दिवसाच्या या प्रत्येक प्रकारात विणकर जीवनाच्या प्रत्येक टप्प्यासाठी आवश्यक असलेले कपडे तयार करतो. पहिला टप्पा बालपण, दुसरा टप्पा तारुण्य आणि तिसरा वृद्धावस्था. या 3 टप्प्यासाठी तयार करतात ते. पहाटेच्या वेळी नव्या जन्मलेल्या बाळासाठी रम्य सायंकाळी नववधू आणि अंधाऱ्या रात्रीच्या थंड प्रहरी मृत व्यक्तीसाठी, म्हणजे पहाटेच्या वेळी नव्या जन्मलेल्या बाळासाठी कपडे शिवतायत, तर संध्याकाळच्या वेळेला नववधूसाठी ते कपडे शिवतायत, आणि अंधाऱ्या रात्रीच्या थंड प्रहरी चालू असताना मृत व्यक्तीसाठी ते कपडे शिवतायत. आणि यातला प्रत्येक रंग मनुष्याच्या जीवनातील प्रत्येक टप्प्याचे प्रतिनिधित्व करतो, प्रत्येक रंग. तर अशा प्रकारे ह्या कवितेची इथं मिनिंग आहे. तर कवितेला आपण पुढच्या तासाला सुरू करण्यापूर्वी आत्ताचा टायमिंग जो आहे तो बघूया आपण मिनिंग अजून थोडंफार. इंडियन विवर्स, भारतीय विणकर. विवर्स विविंग, हे जे विणकर आहेत ते विविंग म्हणजे शिवायचं काम करतात. काय, ॲट अ ब्रेक ऑफ डे, म्हणजे ब्रेक ऑफ द डे, सुरुवातीच्या उगवतीच्या टायमिंगमध्ये. वाय डू यू विव अ गारमेंट सो गाय, एवढ्या अशा प्रकारचे कपडे का म्हणून तुम्ही विणत आहात, कशासाठी, तर ब्ल्यू ॲज द विंग ऑफ हॅकॉन वाईल्ड. हॅकॉन इथं मिनिंग दिले बघा. हॅकॉन मीन्स किंगफिशर, अ बर्ड विच हॅज ब्राईट कलरफुल प्लम्स. तर असे कलरफुल वेगवेगळे रंगीबिरंगी पांढरी शुभ्र असं कपडे ते शिवतायत. वी व्हीव द रॉब्स ऑफ न्यू बॉर्न चाइल्ड, त्यांची तीच उत्तर देतात की बालकासाठी
हे कपडे मी शिवत आहे. थर्ड सेकंड स्टांजा बघा. विवर्स म्हणजेच विणकर. विविंग शिवायचं काम करतायत. काय? ॲट फॉल ऑफ नाईट म्हणजे संध्याकाळच्या वेळेला संपल्यानंतर. कोणासाठी? व्हाय डू यू विव अ गारमेंट सो ब्राईट? एवढे सुंदर कपडे का तुम्ही शिवतायत? कोणासाठी शिवतायत? लाईक अ प्लम्स ऑफ पिकॉक. प्लम्स म्हणजे सॉफ्ट फिदर्स, पंख. आणि कोणासारखं? पिकॉक, मोराच्या पंखासारखं. पर्पल कलर, ग्रीन कलरचे हे. राणी सुंदर दिसावी, तारुण्य सुंदर दिसावं, तरुणांसाठी कपडे शिवतात ते संध्याकाळी. वी विव द मॅरेज वेल्स ऑफ द क्वीन. क्वीनच्या, राणीच्या लग्नासाठी ते कपडे रंगीबिरंगी ते संध्याकाळी शिवतायत. तर आता रात्र संपल्यानंतर अगदी मध्यरात्रीच्या दरम्यान कोणासाठी? विवर्स म्हणजेच विणकर. विविंग शिवत आहे कपडे. सॉलमन अगदी शांतपणे. स्टील शांत. व्हॉट डू यू इन द मूनलाईट चिल? रात्रीच्या या चंद्रप्रकाशामध्ये तुम्ही कशासाठी एवढं लिहिताय? राईट व्हाईट ॲज अ फिदर अँड व्हाईट ॲज अ क्लाउड. पंखासारखं शुभ्र आणि ढगासारखं डार्क. तर तेच उत्तर देत आहेत शेवटीच्या लाईनमध्ये. वी विव अ डेड मॅन्स फ्युनरल श्रूड. फ्युनरल म्हणजे अंत्यविधी. श्रूड म्हणजे अर्थ दिला इकडं. क्लोथ इन विच अ डेड पर्सन इज व्रॅप्ड. मेलेला व्यक्ती ज्या कपड्यात गुंडाळतो, आपल्याकडे जनरली पांढरा कपडा असतो बघा, त्या कपड्यात जसे गुंडाळतात तसाच कपडा ते मृत व्यक्तीच्यासाठी त्याचे ते कपडे तयार करतायत. शुभ्र धवल प्रेत वस्त्र. फ्युनरल श्रूड म्हणजे प्रेत वस्त्र मेलेल्या व्यक्तीसाठी ते तयार करत आहेत. तर अशा प्रकारे कविता आपण इथं खूप खूप सोप्या भाषेत तुम्ही वाचले तरी लक्षात येईल. तर या पद्धतीने आपण ही कविता आज संपवतोय. उद्याच्याला याचे फिगर्स ऑफ स्पीच. टुमॉरो आय विल डिस्कस अबाउट द फिगर ऑफ स्पीच, देन ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीज अँड ऑल थिंग्स. नाव टिल देन we stop here. Read and write. Be busy in the study, watching, reading, and overcome the corona by using this lecture and photo pictures. So today we are going to stop here. Thank you.